भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाची निम्मी लोकसंख्या ही शेती करते, पण सध्याला शेती करणं थोडंसं अवघड झालेलं आहे. ते यामुळं की शेतामध्ये सध्याला शेतमजूर मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना कामाचा जरा ताण येतो. पण यावरतीच उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नेवरगाव आणि हेबतपूर येथील शेतकऱ्यांनी चक्क एकाच दिवशी 15 छोटे मोठे ट्रॅक्टर खरेदी केलेले आहेत. एकाच गावातील एवढ्या शेतकऱ्यांनी एकाच वेळी एवढे ट्रॅक्टर खरेदी केले ही कदाचित पहिलीच घटना असेल. तर नेमकं त्यांनी ट्रॅक्टर कसे खरेदी केले, त्यांना का बरं वाटतं ट्रॅक्टर खरेदी करावं, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. कालाय तस्मै नमा असं म्हणून बैल सांभाळणं आता एवढी गोष्ट सोपी राहिलेली नाही आहे. कारण जनावरं सांभाळणं शेतकऱ्यासाठी अतिशय कठीण आहेत. आणि म्हणून आता काळाप्रमाणे शेतकरी बदलतो आहे. आणि म्हणून शेतीसाठी मिनी ट्रॅक्टर तो आता खरेदी करतो आहे. त्याच्या साह्यानं आंतरपिकामध्ये मशागत असेल किंवा पेरणी असेल, नांगरणी असेल किंवा ऊसामध्ये रोटावेटर असेल, या सगळ्या पिकामध्ये चालणारा हा ट्रॅक्टर आहे. आणि म्हणून आजकाल शेतकऱ्यांचा कल आता मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्याकडे आहे. आणि जपान टेक्नॉलॉजीचा हा जो कुपाटा ट्रॅक्टर आहे हा शेती मशागतीसाठी अत्यंत उपयुक्त असा मला वाटला. याची इंजिन क्षमता जास्त इतरांच्यापेक्षा, आणि म्हणून आम्ही याला प्राधान्य दिलेलं आहे. सर, हा ट्रॅक्टर खूप छान आहे. बैल मेहनतीच्या जागेवर याचा वापर केला जातो आणि बळीराजांनी सुद्धा आता शेतीला पर्याय म्हणून हा ट्रॅक्टर निवडलाच पाहिजे. बळीराजा त्याच्याशिवाय शेतीला ट्रॅक्टरशिवाय पर्याय नाही. या गावामधील शेतकऱ्यांनी एकाच वेळी 15 ते 16 छोटे मोठे ट्रॅक्टर खरेदी केलेले आहेत. खूप छान गोष्ट आहे. या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता बैल जोडी घेणं पण काही स्वस्त राहिलेलं नाहीये. आता बैलाला पर्याय म्हणून देखील ट्रॅक्टर आहे आणि इतरही गोष्टींसाठी आता आम्ही ट्रॅक्टरचा वापर करणार आहोत. तर इतरही शेतकऱ्यांनी यांच्याकडनं प्रेरणा घेऊन असं नवनवीन प्रयोग आपल्या शेतामध्ये करत राहावं, जेणेकरून त्याचा फायदा नक्की त्या शेतकऱ्यांना होईल. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.